नमस्ते, जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद, जय भारत. आता तृप्तीताई देसाई लाईव्ह आल्या होत्या, म्हणजे अजून त्या लाईव्ह आहेतच, बराच वेळ झाला त्या बग 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 करतात आहेत. त्याच्यामुळं मी त्या टॉपिकवरनं इकडं आले. ठीक आहे, त्यांचं काय असेल ते असेल. अक्षयनी माघार घेतली किंवा अक्षयनी शेरकरांची माफी मागितली म्हणून अक्षय चुकीत घावला किंवा अक्षयनी काय केलं किंवा अक्षय काय करतोय किंवा अक्षयनी काय गुन्हे केलेत ह्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. तो एक मराठा आहे, तो समाजासाठी चांगलं काम करतो. त्याच्यावर जर अत्याचार झाला असेल तर त्याला मराठा समाजाचा पाठिंबा होता. जर त्याला मारहाण झाली असेल तर, जर तो खरंच बोलत होता तर त्याच्यावरती सरळ कायद्याने चौकशी व्हावी म्हणून हीच मागणी होती आणि कंप्लेंट दाखल व्हावी ही सर्व शिवप्रेमींची मागणी होती. ओके, ही मागणी होती. अक्षयने अचानक 2 दिवसांनी त्याचा निर्णय बदलला. बऱ्याच जणांचं म्हणणे आहे की शिवप्रेमी तोंडावर पडले. तर असं काय झालेलं नाही आहे. शिवप्रेमी कोणतेही तोंडावरती पडलेले नाही आहेत. आलं लक्षात? कोणताही पक्ष तोंडावरती पडलेला नाही आहे. हे मी तृप्तीताई तुम्हाला सांगते किंवा हे बाकीच्या भुकणाऱ्या कुत्र्यांना सांगते. तुम्हाला आम्हाला टार्गेट करायचं नाही. तुम्ही पुराव्यानिशी येणार होतात अक्षयविषयी. तुम्ही एकही पुरावा सादर नाही केला. मी की रात्री 12:30 वाजता तुमच्यासाठी लाईव्ह आले होते की तुम्ही उद्या एकही पुरावा दाखल नाही करणार, तुम्ही आजच मॅनेज होणार. आणि नक्की तीच गोष्ट झाली. ही काय 100% तुम्ही टाळू शकत नाही. मराठा समाजाने त्याला का सपोर्ट केला? का तर त्याच्यावर जर अन्याय झाला असेल म्हणून मराठा समाजाने सपोर्ट दिला, ना की तो काय करतो किंवा त्याचे काय गुन्हे आहेत हे कोणाला काही माहीत नाही. आम्हाला काही घेणं देणं नाही. बरोबर? जर एवढं सगळं करतोय तरी त्याचं कायदा काय करू शकत नाही तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे. पहिली गोष्ट म्हणजे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही त्याच्यावरती जवळजवळ 30-35 आरोप लावलेले आहेत. ते आरोप मी तुम्हाला वाचून दाखवणार आहेत. जर एवढ्या आरोप ठणठणीत अक्षय बोराडेवरती लागत असतील तर शिवप्रेमींनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि शंभू महाराजांच्या नावाखाली चाललेलं हे जे रॅकेट आहे, तुम्ही मला जरी आता शिव्या दिल्यात तरी चालेल. जर ही लोक एवढे सगळे आरोप त्याच्यावरती लावतात आहेत, 4-4 वेळा पुराव्यानिशी यायची भाषा करतात आहेत, तर आपण का गप्प बसायचं? सहानुभूतीस्तव आपण मराठा समाजाने ह्यांना साथ द्यायची. नेत्यांच्या बाबतीत देखील आपण हेच केलं की शिवाजी महाराजांचा झेंडा फिरवतात, भगवा फिरवतात, महाराजांचं नाव घेतात म्हणून आपल्या भावना कळवतात म्हणून आपण त्यांना सपोर्ट करतो. आधी नेत्यांनी आपली फसवणूक केली, आता ही समाजकार्यकर्ती जी काही लोक आहेत ती मराठा समाजाची फसवणूक करत आहेत. तिला दादा, सोमनाथ दादा, तिला श्रद्धांजली वाहण्यात अर्थ नाही आहे. चुकीचं बोलायचं नाही आहे. मी काल चुकीचं बोलले असेल, मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. परंतु आज जे मुद्दे दिलेत तिने ह्या मुद्द्यांवरती, तर हे मुद्दे आपण बोलणं गरजेचं आहे की तृप्ती देसाईंनी एवढे सगळे विषय मांडलेले आहेत. एवढे सगळे विषय गावकऱ्यांना माहिती आहेत, चौकीला माहिती आहेत, अक्षयला माहिती आहेत. आणि एवढं जर पुरावे दाखवणार ह्यानिशी बोलती आहे. जी बाई काल ठोस पुरावे घेऊन येणार होती तिने आज फक्त हे माझ्याकडं पुरावे आहेत परंतु मी नाही दाखवू शकत का तर ह्यांचं प्रकरण मिटलेलं आहे, हे माझ्याकडं पुरावे आहेत, हे जर ती करत असेल तर ही किती लाजस्पद गोष्ट आहे. तिने माझा देखील उल्लेख केला तिच्या लाईव्हमध्ये की कोणत्या शिवकन्यांनी मला शिव्या दिल्या. तर ताई, तुम्हाला शिव्या नाही दिल्या. तुम्ही दरवेळेस जो विरोध करता धर्माबद्दल, जातीबद्दल, किंवा मी अक्षय बोराडेची बाजू अजिबात घेणार नाही आहे, तो जर प्रामाणिक होता तर त्यांनी केस लढायला हरकत नव्हती. तुमचं जमन असंच झालेलं आहे की मराठा समाजाने त्याला का सपोर्ट केला तर त्यांनी जे रडून सांगितलं की मला मारहाण झाली, मला जमीन चाटायला लावली, मला बंदुकीचा धाक दाखवला. आम्ही फक्त काय म्हणलं, तू कायद्याकडे जा, तुझी नॉर्को टेस्ट होऊ दे, तुझं काय व्हायचं आहे ते होऊ दे, तुझं खरा मावळा आहेस, तू जर आजपर्यंत तुझ्यावरती गुन्हे लागलेले आहेत तर हे जर तुला मिटवायचे असेल तर तू ठाम राहा. तो ठाम नाही राहिला, त्याने प्रकरण मिटवलं, विषय क्लोज झाला. बरोबर? आता ह्या बाईनी त्याच्यावरती काय आरोप लावलेले आहेत म्हणे की मी ह्याच्यापासून पुरावे मागच्यापासून वाचून दाखवते की उदयनराजे आणि छत्रपती संभाजीराजे यांनी त्याच्या बाबतीत पत्र काढून, सपोर्टार्थ पत्र काढून
चूक केली, लवकर घाई केली, बरोबर. तू 60-70 हजाराच्या खुर्चींवरती बसतो हां, आणि आढळराव पाटील आले, तू त्यांना बसून नाही दिलं. चला ठीक आहे. डॉक्टर आणि गुंडांची एक वेगळी साखळी तुझ्याकडं आहे, तुझं फार मोठं रॅकेट आहे, हा देखील ह्या बाईंनी तुझ्यावरती आरोप लावला. ठीक आहे, आम्ही इथून मागे सहानुभूती होती आम्हाला, होती. तुझी तर केस मागं घेतली, का घेतली आय डोंट नो. तुझं खरा होता तर तू लढायला हरकत नव्हती. आलं लक्षात. जे तुझ्यामुळं शिवप्रेमींवरती जे धब्बे पडतात आहेत ते चुकीचे आहेत, महाराजांवरती पडतात आहेत, हे चुकीचं आहे अक्षय. हां, जर तू खरा होता, तुला मारहाण झाली होती शेरकर यांच्याकडनं, तर तुला ठाम राहायला हरकत नव्हती. तू तुझ्या कुटुंबाच्या हितासाठी मागणी मागं घेतली, केस मागं घेतली, का तुझ्या गावाच्या भल्यासाठी तू केस मागं घेतली, आम्हाला काही घेणं देणं नाही. परंतु जे तू महाराजांच्या नावाखाली करतोयस ह्याला सगळ्यांचा विरोध आहे. हां, तुझ्यावरती सरसकट ही बाई हे आरोप लावती, सगळ्या गावातली तुझ्या आरोप लावतात, तिला फोन करून करून सांगतात. हे कितपत खरं आहे हे आम्हाला माहीत नाही, परंतु एवढे सर्रास आरोप तुझ्यावरती लागतात. आणि जर हे आरोप घालवायची तुला आत्ता चान्स भेटला होता तर तू ही केस लढायला हरकत नव्हती. तृप्ती देसाई ताई, तुम्ही पुरावे सादर केले नाही. जसं की मी रात्री 12 वाजताच म्हणलं की बाई तू लाईव्ह येणार आहेस, परंतु तू पुरावे करून दाखवणार आहेस आणि जाणार आहेस. तू काहीच दाखवलं नाही, तू काहीच दाखवलं नाहीस. तसे तुझे माझ्याकडे ठसठसीत पुरावे आहेत आणि ते मी दाखवणार आहे, बरोबर. तुम्ही मराठा समाजाचा जो टाइमपास लावला आहे ना दुसऱ्या समाजांसमोर, तो आता इथून पुढं बंद होणार आहे. जे छत्रपतींच्या नावाखाली जो काय तुम्ही तमाशा मांडला आहे बुरट्या लोकांनो, कुणीही असेल वॉडेवर, काय घेणं देणं नाही आहे. बाद झालं ते आता. ह्याची सरसकट CBIकडे चौकशीची मागणी होणार आहे. जर तू अक्षयवरती लोकांचे मृतदेह जाळण्याची, त्या मनोरुग्णांचे मृतदेह जातो त्यांची कुठंही नोंद नाही, हा तुझा पहिला गुन्हा. दुसरा गुन्हा तू त्याच्यावर काय दाखल केला आहे, म्हणजे तू काय मांडलायस, तो किडन्या काढतो, ठीक आहे. छोटी मुलं तू आणली होती, तुला ती मान्यता नव्हती छोट्या मुलांना ठेवण्याची, त्याच्यामुळे तुला अटक केलं. नियमाच्या बाहेर जाऊन तू ती मुलं ठेवली, हा तुझ्यावर तिसरा आरोप. तुझी संस्था रजिस्टर आहे परंतु त्या संस्थेचे 1% नियम तू पाळत नाहीस, हा तुझ्यावर चौथा आरोप. तू मनोरुग्णांना मारतो, ह्याचे व्हिडिओ त्या बाईकडे आहेत. तुला किराणा दुकानाची तू परमिशन मागितली गाव पंचायतकडनं, का तर तुला जो किराणा येतो तृप्ती देसाईंचं असं म्हणणे आहे की तो किराणा तुला विकायचा आहे. ते तेलाचे डब्बे विकायचे, ते पीठ वगैरे मीठ बीठ काय असेल ते जास्त प्रमाणात येतं, ते तुला विकायचं आहे. ते तू त्याच्यासाठी तू किराण्याचं दुकानाची मागणी करतोय, हा पहिला मुद्दा. हां, इथून पुढं बाद झालं मराठा समाजाच्या आणि छत्रपतींच्या नावाखाली राजकारण करणं. बाद झालं. भुरट्यांना तुमची दुकानं बंद करणार आहे आता. तुझ्याकडं मोबाईल आहेत 4-4, 1-1 लाखांचे, बरोबर असतील. तिचं म्हणणे असं आहे, बाबा आम्ही काय तुला ओळखत नाही, आम्ही फक्त तुला एक मराठा तरुण म्हणून सपोर्ट केलेला आहे, बाकी आमचं काही घेणं देणं नाही आहे की आमच्या भावावरती आमच्या छत्रपतींच्या नावाखाली तू कामं करतो म्हणून तुला आम्ही सपोर्ट केला. ह्याच्या पलीकडं आमचा काही उद्देश नव्हता. दुसरी गोष्ट, तू 4-4 महिन्याला गाड्या बदलतो, तू दुसऱ्यांच्या नावावरती गाड्या घेतो. मी तिचे प्रत्येक पॉईंट लिहिलेले आहेत. तू इतका हुशार आहेस की गाड्या तुझ्या नावावर घेत नाहीत, तू खंडण्या मागतोस. तू 30 दिवस येरवड्यामध्ये होता, तुझा भरपूर गुन्हेगारांशी संबंध आहे. हां, तुझं सगळं जे काय आहे ते अनलिगल आहे. त्या किडन्या विकून त्या किडन्या काढून तू वेगवेगळ्या लोकांना विकतो आणि ते मृतदेह जातो. आता पहिलाच आरोप आहे, तिने हा 2दा रिपीट केलेला आहे. तुला शेरकरांनी मारलं, बंगल्याच्या बाहेर येऊन तू लाईव्ह केलं जनतेला दाखवायला, बघा मला मारलं, मला हाणलं, मला माती चाटायला लावली. बरोबर आहे, नक्कीच माती चाटायला लावली तुला. जेव्हा तुला मिटवायचं होतं तेव्हा तू जनतेला का मध्ये नाही घेतलंस, हा तुझ्यावरती ठोस आरोप आहे तिचा. अजून तमाशा मांडा तुम्ही समाजाचा, दोघं पण. तू अशा पद्धतीने मांड, ती तशा पद्धतीने मांड. हां,
तू समाजाला घेऊन का लाईव्हमध्ये माफी नाही मागितली, का नाही प्रकरण मिटवलं? समाजाची सहानुभूती तू लाईव्ह म्हणून घेतली, तर समाजाच्या सोबत तू माफी का नाही मागितली? समाजाच्या प्रती तू केस का नाही मागं घेतली? ज्या समाजाने तुला प्रोत्साहन केलं, ज्या ताईंनी तुला तिथं येऊन गुन्हा दाखल करायला लावला, सगळ्या समाजाने आम्हाला नको घेऊ, तू महाराजांना तरी विश्वासात घेतलं का? नाही घेतलंस. हा तुझ्यावर पहिला आरोप आहे. तुला पेटीएम बाबा संबंधात, ठीक आहे, तू मागण्या करतो पैशांच्या की मला पैसे द्या, गुगल पे, पेटीएम, एवढं तेवढं सगळं बरोबर. सत्यशीलला अटक करायची तू मागणी का नाही केली? का नाही केली? जर तुला मारहाण झाली होती तर तू सत्यशील शेरकरवरती अटक होण्याची मागणी का नाही मागितली? ही पहिली गोष्ट. कायदे नव्हते का? दुसरी गोष्ट, तुझ्या संस्थेला मान्यता नाही, तू जे काही तुझं चालवतोय दुकान ते नियमबाह्य आहे. हां, तुझं शेरकरांची बाचाबाची झाली त्या दुकानामध्ये, सॉरी त्यांच्या बंगल्यामध्ये. तू शेरकरांनी तुला पैसे मागितले, तू काय म्हणला? शेरकरांना मी पैसे देत नाही, सगळे गेले उडत, म्हणून तुझ्याबरोबर ती धक्काबुक्की झाली बरोबर. नार्को टेस्ट होणार होती, करायलाच पाहिजे होती बरोबर, तरीसुद्धा तुला नार्को टेस्ट होणारच होती जर तुम्ही खरं बोलताय का खोटं बोलताय ते. तू ग्रामपंचायतमधल्या त्या दिवशी बंगल्यामध्ये लोकांना धमक्या दिल्या, जर तुम्ही माझ्या वाटं गेलात तर माझे 1.5 लाख फॉलोअर्स आहेत, मी त्या फॉलोअर्सला सगळं दाखवल की तुम्ही माझ्यावर किती अत्याचार करताय. हा पहिला गुन्हा दाखल आहे तुझ्यावरती. म्हणजे हे तू बोललास त्या बंगल्यात, ह्याचे तिच्याकडे लाईव्ह आलेले आहेत. अजून काय? तू संस्थेचं अकाउंट डेबिट आजपर्यंतचं ऑडिट तू का नाही प्रेझेंट केलं कोणत्या धर्मादायी ऑफिसमध्ये बरोबर. तुझं जे रजिस्ट्रेशन फाईल आहे, तुझं जे अकाउंट डिटेल आहे ते तू का नाही दिलं? दुसरा मुद्दा, अक्षय, तू कोणत्या तरी गावात गेला होतास, तिथे एक मनोरुग्ण होता, त्या मनोरुग्णाला नेण्यासाठी तुला एका व्यक्तीने 1,20,000 रुपये दिले होते बरोबर. तू ती व्यक्ती तिथून नेली, परंतु ती व्यक्ती परत त्या गावात घाण खाताना त्या लोकांना दिसली. हा तुझ्यावरती सर्रास आरोप आहे. त्या बाईला तुझ्या बाबतीत फोन जातात. हे सगळे तुझ्यावरती आरोप आहेत मराठा समाजाच्या नावाखाली, छत्रपतींच्या नावाखाली तू हे जे चालवतोयस, असं तिचं म्हणणे आहे. हो पूजाताई, मी एक मराठा म्हणून सपोर्ट केला होता, ना की त्याला मारहाण झाली म्हणून सपोर्ट केला होता, सहानुभूती म्हणून सपोर्ट केला होता की भावावरती अन्याय नको, पैशांसाठी मारहाण झालेली आहे, परंतु माघार घेतली, चुकीचं केलं त्याने. कुणी गोंधळून जायचं नाहीये. दरवेळेस समाजाचा वापर केला जातोय, दरवेळेस महाराजांच्या नावाचा वापर केला जातोय. किती दिवस राजकारण्यांनी हेच करायचं, आता समाजकारण्यांनी हेच करायचं, बाकीच्या संस्था नाही आहेत. हां, तुझी इनोवा गाडी का वळून नेली असा तिचा आरोप आहे तृप्ती देसाईचा. तुझी एक सीवी कुठं गेली? तिथं एक महिला आहे मनोरुग्ण, तिथं 2-3 व्यक्ती काल बघायला आले होते, त्यांचा तृप्ती देसाईला फोन झाला की तिच्या ब्लाऊजची बटन सगळे उघडे होते, ती बाई तशाच अवस्थेत तिथं बसली होती, तिचा परकर फाटलेला होता, तिचा परकर फाटलेला होता. हे जेव्हा सगळे तुझ्यावरती आरोप पडत आहेत तर तू गप्प का? तुला सिद्ध करायला भरपूर चान्स होता आता की तू एक प्रामाणिक कार्यकर्ता आहेस, तर तू का नाही लढलास, का नाही थांबलास? तुला सगळ्यांनी सपोर्ट केला होता. हां, दुसरी गोष्ट, तू तुझ्या हितासाठी केस माघारी घेतली असेल, तू तुझ्या कशासाठी माघारी घेतली असेल? तुझ्या कुटुंबासाठी. आम्हाला घेणं देणं नाही, पण छत्रपतींचं नाव वापरायचं नाही, दुकानं बंद करायच्या. तू पैशासाठी कामं करतो बरोबर. हां, तू वारंवार गुंडांची नावं घेतोस, तुला गुंडांचा सपोर्ट आहे. हां, तुझी खुर्ची 70-80 हजाराची आहे. हे सगळे सर्रास आरोप, तू किडन्या काढतो, तू लोकांची प्रेतं जातो, तू लहान मुलांना घेऊन येतो, हे सगळे आरोप तुझ्यावरती तृप्ती देसाईंनी लावलेले आहेत बरोबर. हेच आरोप तुझ्या गावातल्यांनी तुझ्यावरती लावलेले आहेत.
बरोबर. जेव्हा तू ही केस लढला असता तेव्हा गावातले 4 लोक उभे राहिले असते, कायद्यांनी त्यांचे प्रणाली लावली असती, कायद्याने त्यांचे अधिकारी लावले असते, चौकशी झाली असती. चौकशीत जर तो काही सापडलं नसतं तर तू एक सच्चा मावळा सगळ्या जगासमोर प्रेझेंट झाला असता. का तर कायदा कोणाचाही नाही आहे, कायदा सगळ्यांना न्याय देतो. हां, सिंधुताई सपकाळ आजपर्यंत संस्था चालवतात. हां, 1000-1500 मुलं त्या संस्थेतून बाहेर पडलेली आहेत. का रे बाळा आजपर्यंत एकही डाग त्या स्त्रीवरती लागला नाही? का त्यांच्या अस्तित्वावरती लागला नाही? हां, मदर टेरेसा आहेत, त्यांच्यावरती का नाही लागला? दुसरी गोष्ट म्हणजे कितीतरी संस्था आहेत. हां, इथले आबा तुपे आहेत, तिथं देखील आहे. इथं अजून महावीर म्हणून संस्था आहे, तिथं देखील मनोरुग्ण आहेत. हां, का नाही आरोप लागले? तुझ्यावरतीच का आरोप लागले? आणि तुझ्यावरती आरोप हे सगळे लागतात. तू छत्रपतींच्या नावाखाली काम करतो, सहानुभूती मिळवतो, म्हणून का तुला आम्ही डोक्यावर घ्यायचं? हां, जसा तुझ्यावर अन्याय झाला तू ओढू जगाला सांगितलं, मला मारलं, मला जमीन चाटायला लावली, मला थुकलेला चाटायला लावलं, मला बंदुकीचा धाक दाखवला. तुला सगळ्या समाजाने तुला पाठिंबा दिला, तुला राजांनी पाठिंबा दिला, तुला लहान लहान लेकरांनी पाठिंबा दिला. का? तर तू शिवरायांचा मावळा आहे म्हणून. हां, आणि आज जेव्हा तुला ह्या मावळ्यांसाठी समोर लढायचं होतं तू कंप्लेंट दाखल करत नव्हता. हां, कोणी बोलणार नाही तुझ्या विरोधात, पण मी बोलणार. का बोलणार? आम्ही तुला मूर्ख आहोत सपोर्ट करायला. हां, छत्रपतींच्या नावाखाली का राजकारण? हां, का पैशांची दुकानं? हां, मंत्र्यांनी तेच केलं, समाजकारणांनी पण तेच करायचं का? CBIच्या चौकशीची मागणी करणार आम्ही सगळेजण. हां, जर एवढा अत्याचार होत असेल त्या मनोरुग्णांवरती, तू मारतो हा सुद्धा आरोप तुझ्यावरती लागलेला आहे. हां, त्या बाईला बोलून उपयोग नाही रे. हां, हा समाजाचा तमाशा दुसरा समाज बघतो. हां, ह्याच्यामुळं कुठेतरी धर्मजात खाली ओढली जाते. हां, ह्याच्यामुळं कुठेतरी गद्दारीचा लेबल लागतो समाजावरती, जातीवरती, धर्मावरती, अशा लोकांमुळं. हां, तू का नाही लढला? हां, तुला दाखा महाराष्ट्र सपोर्ट करत होता, महाराष्ट्र, गुजरात, इकडून तिकडून तुला लोकांनी सपोर्ट केला. हां, का नाही तू थांबलास? हां, तू थांबायला हवा होता अक्षय. हां, शेरकर बरोबर, आम्ही म्हणलं नाही शेरकर चुकीचे. तू जे सांगितलं ते आम्ही बघितलं, तुला मारहाण झाली म्हणून. हां, ज्या जनतेसमोर तू सहानुभूती मिळवलं, लाईव्हमध्ये येऊन ओरडला, तेच लाईव्ह घेऊन तू जनतेला सपोर्टार्थात समर्थनात का नाही शेरकरांकडे गेला? का नाही लाईव्ह ठेवलं? हां, तुला माहिती का तू किती शिवप्रेमींच्या भावना दुखावल्यास? हां, दरवेळेस समाजाची ही काय झालं की मराठा समाजाचे नेते गद्दार. अरे हायतच गद्दार. हां, किती दिवस तुम्ही छत्रपतींच्या नावाखाली दुकानं चालवणार आहात? तुमच्यामुळं कुठेतरी आमच्या छत्रपतींच्या आस्थेला ठेस पोचती. हां, तुझ्यामुळे इतर समाजसेवकांना, इतर लोकांना कोण सपोर्ट नाही करणार इथून पुढं. हां, कोण काम करेल त्याचं आज खच्चीकरण झालंय तुझ्यामुळं. हां, तुझ्या 2 मिनिटाच्या मस्तीपायी, तुझ्या 2 मिनिटाच्या गोष्टीपायी अख्खा समाज हसू पडलेला आहे, तोंडावर पडलेला आहे अक्षय. हां, तुला माझे मुख्यमंत्र्यांनी सपोर्ट केला, तुला आढळराव पाटलांनी सपोर्ट केला, तुला सर्वांनी सपोर्ट केला. हां, तुला उदयनराजेंनी, स्वतः महाराजांच्या वंशजांनी तुला सपोर्ट केला. अरे दोघा भावांनी तुला त्या सपोर्ट केला, तरी सुद्धा तू माघार घेतलीस. हां, का घेतलीस? हां, सहानुभूती मिळवायला आला ओढत. हां, की घ्या मला मारहाण झाली. मग ते सहानुभूती घेऊन तू प्रकरण देखील का नाही मिटवलं? हां, महापुरुषांवरती राजकारण करू नये. हां, भावांनो, असल्या कुत्र्यांना कुणी पण असू देत, संस्था ओपन करताना ह्यांना महाराजांच्या नावाने ओपन करून द्यायच्या नाहीत. हां, तू चांगला तुझ्या घरी धडधडीत आरोप लागतात तुझ्यावरती एवढे सगळे. हां, आणि तू कार्य महाराजांच्या नावावरती करतो. दे उत्तर जनतेला, दे उत्तर शिवप्रेमींना. हां, दे उत्तर तुझ्या समर्थनात बसलेल्या त्या प्रत्येक लोकांना. हां, सत्य नावाची काहीतरी चीज आहे अक्षय.
विषय. आम्ही झोपलेलो नाहीयेत. तुझ्या गाड्यांचं आम्हाला घेणं देणं नव्हतं, तुझ्या काय प्रॉपर्टी आम्हाला घेणं देणं नव्हतं. तू शेडमध्ये वाढवतो का कशात वाढवतो आम्हाला माहीत नव्हतं. तू जे छत्रपतींचं नाव घेऊन सहानुभूती मिळवली ना परवा दिवशी, त्याच्यामुळं कुठंतरी आम्ही जोडलो गेलो. जसं की श्रद्धाताईवरती अन्याय झाला होता तेव्हा समाज एकवटला होता, तेव्हा आम्ही एकी दाखवली होती. हां, आता तीच एकी अपेक्षित होती तुझ्याकडून. हां, की बाबा समाजाकडं कुणी बोट नाही दाखवावं, कोणावरती अत्याचार नाही व्हावा, ह्या आमच्या भावना होत्या. का कोण राहील मराठा मुलांच्या मागं उभं? एखाद्यावरती खरा जरी अन्याय झाला ना तरी सुद्धा कुणी मागे उभं नाही राहणार असल्या घाणींमुळं. अख्खं गाव तुझ्यावरती आरोप लावतोय, ती बाई तुझ्यावरती आरोप लावतीये. हा, काहीतरी भावना आहेत हा मराठा समाजाच्या. नका तमाशा मांडू अजून तरी. हा, पोरांना 2 दिवस चैन नाही अरे तुझ्यामुळं. हा, तू असशील प्रामाणिक तर लढ ना. का माफी मागितली तू? तुझी चूक नव्हती ना. हा, पैशाचा प्रश्न होता ना. मी परवा दिवशी पोस्ट टाकली होती, जर तुझा पैशाचा प्रश्न आहे, तू खरंच गरीब आहेस, आम्ही सगळा समाज मिळून तुला सपोर्ट करू. हा, समाजाने हे कितीतरी वेळा सिद्ध केलेलं आहे. हा, नाही दादा, अक्षय दादा, ही लोक असाच फायदा घेतात महाराजांच्या नावाचा. ह्यांना जाब विचारणारं कोण नाहीये. हा, आज ही तृप्ती देसाई 4 पानं घेऊन येते, धडधडीत सांगती. हा, अरे काय हे? हा, ह्युमन ट्रॅफिकिंग लावती, सगळे आरोप लावती, धडधडीत लावती. हा, ह्या मुलाला लढायचा चान्स होता, स्वतःला सिद्ध करायचा चान्स होता, समाजाप्रती आस्था मिळवायचा चान्स होता, महाराजांना न्याय मिळवून द्यायचा चान्स होता की तो खरं महाराजांच्या नावाने चांगली कामं करतो. मन नाही दुखावली गेली, विश्वासघात झालाय. ह्याच्यामुळे तुम्ही कधी कोणत्या समाजकार्य, खऱ्या समाजकार्याच्या मागं उभे नाही राहणार आहेत. हां, मी रात्री 12 वाजता येऊन हेच सांगितलं होतं की उद्या सेटलमेंट होणार आहे. काय असतील त्या तृप्ती देसाईंनी पुरावे दाखल करावेत. हां, CBI-कडे चौकशीची मागणी होणार आहे. बाद झाला आता. हां, तुम्ही जातीने मराठा आहात, महाराजांच्या भूमीत जन्माला आला आहात, महाराजांचं नाव तुम्ही काढून दुकानं नाही उघडायची तुमची. हा, मोर्चाच्या वेळेस पण तेच, आता पण तेच, इलेक्शनच्या वेळेस पण भडव्यांनो हेच करता तुम्ही. हा, काय समाजाचा बाजार मांडलाय काय भेंडी बाजार असल्यासारखा. हा, तुला नाही उद्या ऐकायला लागणार. हा, तू बसशील तुझ्या घरात. हा, आम्हाला म्हणतील काय. हा, तुमचं असं होतंय समाजात महाराजांचं नाव घेऊ घेऊ. हा, किडण्या काढतात. हा, हे सगळे आरोप तुझ्यामुळं लागलेले आहेत. हा, तुला चान्स होता गावाला दाखवायला. हा, की बघा माझ्यावर खरंच अत्याचार होतोय, मी एक प्रामाणिक शिवकार्य करता आहे. CBI-ची मागणी स्वतः मी करणार आहे, स्वतः याचिका दाखल करते का नाही बघा. अरे जा कोणत्या भडव्याला म्हणायचे ये विरोधात. हा, आमचा कायद्यावरती विश्वास आहे, आमचा न्यायालयावरती विश्वास आहे. हा, आमचा वर्दीवरती विश्वास आहे. एवढ्या धडधडीत कोण पुरावे लावतं? हा, आरोप का लावल ती? कायम मराठा समाजाला येड्यात काढलेले, कायम कायम कायम. कधी छत्रपतींच्या नावाखाली, कधी अस्मितेच्या नावाखाली, कधी धर्माच्या नावाखाली. हां, नेत्यांनी तेच केलं, ह्यांनी तेच करायचं, बाद झालं.
अक्षयची मागणी आता समाजाने त्याला डोक्यावर घेतलं की नाही? हो. आता छत्रपतींच्या नावाखाली त्याचा आरोप लागला की नाही? हो. मग आता सगळ्यांनी काय मागणी करायची? अक्षय तू फार प्रामाणिक आहेस, आम्हाला CBI चौकशी पाहिजे. हां, जर तुझ्यावरती हे ठसठसीत आरोप लागतात तर. माझ्या विरोधात गेलात, मला शिव्या दिल्यात तरी मला फरक पडत नाही. सत्य हे सत्य आहे. महाराजांच्या नावाखाली राजकारण बंद, दुकानं बंद. तुमचा बाप नाही बसला इथं त्यांच्या नावाखाली पैसे कमवून द्यायला. हां, तुम्ही महाराजांच्या नावाखाली व्याख्यानं करसाल, हां, धर्माला बदनाम करसाल, जातीला बदनाम करसाल आणि लाखो लाखो रुपयांची व्याख्यानं करसाल, तरीसुद्धा गप्प आम्ही. हां, तुम्ही इलेक्शन आला की झेंडा मिरवसाल, हां, मराठा करून, महाराज करून. हां, आम्ही मागण्या मागितल्या, काहीच मागण्या तुम्ही मान्य नाही करणार. हां, तेव्हा आरक्षण मागितलं, भिकारी म्हणून संबोधलं. हां, महाराजांच्या नावाखाली नाही आरक्षण तुम्ही हे करत. हां, तेव्हा नाही तुम्ही राजकारण करत. तुमच्या दारात एखादा मराठा मुलगा आला की त्याला लवकर मदत नाही मिळत. हां, पैसे कमावता, मोठे होता, व्याख्यानं देता, लाख लाख रुपयाच्या सुपाऱ्या उचलता. हां, फक्त महाराजांच्या नावावर. अरे किती पोटं भरसाल भडव्यांनो महापुरुषांच्या नावाखाली. हां, जोपर्यंत मराठा समाजातली मुलं, आपण सामान्य आहेत रे, आपल्याला काय एक टायमाचं खायला तर दुसऱ्या टायमाला खायला नाही आपल्याला. ही घरातली परिस्थिती सध्याची. हां, ह्यांची दुकानं का चालून द्यायची? हां, नाही चालली पाहिजे दुकानं, ह्यांची बंद झाली पाहिजेत पूर्णपणे. कुणी पण असू दे. मग जे झेंडे घेऊन मिरवतात ना, तेच झेंडे ह्यांच्या छाताडाने रवायचे. आता ही वेळ आलेली आहे. हां, उद्या अस्तित्व ठेवायचे नाहीत हे. हां, हळूहळू मावळ्यांना बदनाम केलं. हां, हळूहळू लढणाऱ्यांना बदनाम केलं. हां, व्याख्यानांच्या नावाखाली. हां, हळूहळू धर्माला बदनाम केलं. हां, आणि आता महाराजांचं नाव घेऊन का? कुणी जरी नाही दुकान बंद केलं, आम्ही करणार, मी स्वतः करणार. ठाम सांगते तुम्हाला. बाद झालं. सामान्य माणूस काय करू शकतो ना, हे तुला दाखवून देतो आम्ही. कुणी पण असू दे. मग मी काल रात्रीच म्हणलं होतं, मला रक्ताचा घाण वास येतोय, हे प्रकरण उद्या मिटलं जाणार आहे. मी रात्री 12:30 वाजता लाईव्ह सोडलं होतं. हां, फालतू लोक नाही आहे सुनीताताई, सुनील दादाही. ह्या लोकांमुळे आज तमाशा मांडला जातोय समाजाचा. हां, किती दिवस मूर्खपणात काढायचं मराठा समाजाला? बास की अरे भुरट्या कुत्र्यांनो, दुकानं बंद करा तुमची. हां, हिजड्या कुठल्या बांगड्या भरा, स्वतःच्या नावावरती लढा ना, स्वतःचं अस्तित्व मांडा ना. हां, जी नाही ती ब्रिगेडी हे करून ठेवल्यात नावांनी. हां, आणि मराठा समाजाची बदनामी करता, इतिहासाची बदनामी करता. हां, तिने जेवढे आरोप लावलेत त्यांची सर्रास चौकशी होणार आहे आता. हां, बाद झालं समाजाच्या नावावरती ठिणग्या उचलणं. हां, नेते बोलत नाही, काय कोण बोलत नाही. वा रे वा, माजलेत साले भुरटे कुत्रे, हिजड्यांची अवलाद. कुणी अक्षय तुला सपोर्टला उभं नाही राहणार आहे. तू खरा होता, तू रडलास, तू सहानुभूती मिळवलीस. हां, म्हणून तुझ्या पाठीमागं समाज उभा राहिला का? तर तुझ्यावरती अन्याय झाला होता म्हणून ना, की तू केस मागे घ्यायला पाहिजे होती सहानुभूतीच तो. हां, गुजरातमधून पाठिंबा, इकडून पाठिंबा, ती अरे लहान लहान लेकरांनी पाठिंबा दिला रे तुला. हां, आणि तुम्ही खेळ मांडता का? वाटेल तेव्हा महाराजांचं नाव घ्यायचं, तमाशा मांडायचा, आणि वाटेल तेव्हा सहानुभूती मिळवायची, आणि वाटेल तेव्हा आपली दुकानं बंद करायची. हां, गावकी आणि भावकी आम्ही नाही ना खूपसत, आम्हाला काही गरज नाहीये. महाराजांचं नाव घेतलेलं आहे. तुमची तिकडे तशीच आई घाला तुमच्या गावात, आम्हाला घेणं देणं नाहीये. महाराजांचं नाव जिथं तिथं मराठा समाज उभं राहणं. हां, तुमचं गावाचं राजकारण, आम्ही कोणत्या राजकारणात घुसत नाही, आम्हाला घेणं देणं नाही. हां, गावाचं राजकारण गावाच्या वेशीपर्यंत.
हाऊस नाही खुपसायची नाक कुठं पण. आम्ही का खुपसतो? आमच्या अस्मितेला ठेच पोचती, आमच्या महाराजांचं नाव घेतलं जातं, त्याच्यावरती आमचा समाज गुंडाळला जातो ना. उद्या उठ सुटकुनी उठऱ्याची ज्ञान तोचऱ्या धंदा करल. घ्या महाराजांचं नाव. प्रत्येक वेळेस दिशाभूल झालेली आहे. दात काढणाऱ्यांनी ना दात नाही काढायचे माझ्या पोस्टवरती भडव्यांनो. घरात घुसून मारील मी. तुमचं खात नाही कुत्र्यांनो. कालपर्यंत त्याला सपोर्ट होता, अभिमानाने सांगते का, तर तो म्हटला माझ्यावरती अन्याय झालेला आहे म्हणून त्याच्या सपोर्टात उभं होतो. आज ही बाई धडधडी तू आरोप लावती एवढे सगळे, का तिला विरोध नाही करायचा? का नाही आम्ही आमच्या नावाला जपायचं? अरे ह्यांना मरू दे रे, ह्यांना असंच जाऊ देत. ह्यांची लायकीच ती आहे भडव्यांची. ह्यांनी काय केलं देशात? फुटच पाडली आजपर्यंत हिजाड्यांनी. महाराजांचं नाव कुणीही घ्यायचं नाही. तुम्ही तुमचं नावाने काढा ना, तुमचं अस्तित्व दाखवा ना. भडव्यांनो, तू त्या लोकांना मारहाण कर, काय कर, आम्ही काय बघायला नाहीये बाबा. तुझ्यावरती एवढे आरोप लागतात ते तुझ्या गावातून लागतात, असे सर्रास आरोप आहे. एक तर तृप्ती देसाईबद्दल आबरू नुकसानीची केस टाक, नाहीतर तुझी CBI चौकशी होऊ दे. ह्या 2 गोष्टी होऊ देत तर आम्ही मानू. बस तू केस माघारी घेतली, तू समाजाला खाली बघायला लावलं अक्षय. बाद झालं तुमची दुकानं चालवणं, दुकानं बंद करा आता. लय झालं, लय महाराजांच्या नावाचा तुम्ही तमाशा मांडला. आई शपथ, एवढा घाण तमाशा. अरे किती दिवस रे, किती दिवस. तुला पेटीएम बाबा म्हणू, तुला काय म्हणू, तू कोणत्या गुंडांच्या टोळीत, तू कोणत्या डॉक्टरांच्या टोळीत आहेस, तू काय करतो, आम्हाला काय घेणं देणं नाही. कळलं? आमचा काही संबंध नाही. तू महाराजांचं नाव लावायचं नाही आहेस. आणि जर तुला महाराजांचं नाव लावायचं आहे तर तुला स्वतःला सिद्ध करावं लागेल की तू ह्याच्यातला एकही गुन्हा केलेला नाही आहेस. एकही गुन्हा केलेला नाही आहेस महाराजांच्या नावाखाली. कोण दात काढणार आहेत? हिजाड्यांची अवलाद असेल दात काढणाऱ्यांची, आणि काढलं तर कोणाच्या बापाचं काय जाते? बघते की थोड्या वेळाने. हिजाडे साले 2 बापाचे. सगळेजण माझ्या मताशी सहमत आहेत, मला माहिती आहे. ह्याची CBI चौकशीची मागणी होणार आहे. मी रात्रीसुद्धा पोस्ट टाकली होती, मी 11 वाजता पोस्ट टाकलेली. CBI चौकशी झाली पाहिजे. महाराजांच्या नावाखाली दुकानं बंद, बंद म्हणजे बंद. महापुरुषांच्या नावाखाली दुकानं बंद म्हणजे बंद. बस आता जनता जागी झालेली आहे. अक्षय चांगली कामं करतो, नक्कीच चांगली कामं करतो, हरकत नाही. आम्ही तुझ्या नखाचे देखील नाही आहेत बाबा. परंतु जे आरोप तुझ्यावरती तृप्तीबाईंनी लावलेत ना, ते तू आधी सगळे खालीच कर. नाही तर तू तृप्ती देसाईबद्दल आबरू नुकसानीची केस कर की तू खरा आहेस. बस का तर तू महाराजांचं नाव लावतो. तुझ्या गावाच्या राजकारणात आम्हाला घुसण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आहे. तुला कॉल करायची गरज नाही, तुला कशाची गरज नाही आहे. आम्हाला काही तुला सपोर्ट करायची गरज नाही आहे. केला आम्ही आज 12 तासापूर्वी तुझ्या सपोर्टमध्ये होतो. आला लक्षात? आम्ही जसा सपोर्टही चांगला करतो ना, डोक्यावरही घेतो ना, तर डोक्यावर नापटायलाही वेळ लागत नाही बाबा. तू तुझ्या कुटुंबाच्या हितासाठी मागं पडला का तू तुझ्या गावाच्या हितासाठी मागं पडला, आम्हाला घेणं देणं नाही. तू जसं जनतेचं सहमत मिळवलं, सहानुभूती मिळवली ना, तू त्याच उद्देशाने
तू त्याच उद्देशाने जनतेला विश्वासात घेऊन लाईव्हमध्ये तुझं शेरकरचं प्रकरण मिटवायला पाहिजे होतंस. ही माझी सुद्धा मागणी. त्याला काय विचारायचंय दादा, चेतन दादा? काही गरज नाही आपल्याला विचारायची. आपण आपल्या पद्धतीने कामं करायचं. हां, आमच्या आराध्य दैवतांचं नाव लावता, आम्हाला चौकशी पाहिजे. विषय क्लोज. मी स्वतः या प्रकरणात लक्ष घालते. सर्रास जर एवढे आरोप लागत असतील आणि महाराजांच्या नावाखाली तू दुकान चालवतो आणि पैसे कमवतो आणि त्याच्या खाली तू नालस्ती करतो, हे सगळे धडधडीत आरोप तुझ्यावरती तुझ्या गावातली लोक आणि तृप्ती देसाईबाईंनी लावलेला आहे. म्हणून तुला उत्तरं द्यायच्यात. आता तुला वाटत असेल तू सुटला असशील, पण नाही, तू उत्तरं द्यायची आता. आम्ही स्वतः मागणी करणार आहे. कोण कोण माझ्या सपोर्टमध्ये आहे ना, त्यांनी मला सांगा. उद्या जाऊन याचिका दाखल करायची, काही असू द्या.